नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। जय भवानी रोडवरील 39 वर्षीय इस्माकडे पावणे 2 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज सापडले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विजय सुखदेव सोनवणे, वय वर्ष 39, राहणार मराठा निवास, जय भवानी रोड, फर्नांडिसवाडी यांच्याकडे एमडी ड्रग्ज असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती। सोनवणे यांच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडे 1,70,000 रुपये किमतीचे 34 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि 5,100 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 1,75,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सोनवणेकडे या अंमली पदार्थाबाबत माहिती घेतली असता त्याने काही प्रमाणात अंमली पदार्थ स्टेफन भाई राहणार वाशी याच्याकडून आणि काही अंमली पदार्थ रोहित नेहे राहणार विहितगाव आणि त्याचा मित्र कैफ पठाण राहणार सिन्नर पाठा यांच्याकडून घेतल्याचे सांगितले। या प्रकरणी पोलीस हवालदार बळवंत गोविंद कोल्हे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।